धन्यवाद देतो। सर्व पहिले तर सगळ्यात पहिले तुमचे मनापासून धन्यवाद का तुम्ही उत्तर दक्षिणचं पार्सल मतदानाच्या पेटीत दक्षिण नगरमधून वापस पाठवलं। कारण जिचं पार्सल तिथं वापस पाठवण्याची जिम्मेदारी तुमची होती आणि ती केली, ती पार पडली। त्याच्यामुळे तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद देतो। आणि आताच नुकतीच तुमच्या मतदारसंघाचे लाडके खासदार, आपल्या सर्वांचे लाडके खासदार निलेशदादा लंके यांची केंद्रीय ऊर्जा खात्याच्या स्थायी समितीच्या सदस्यपदी निवड झाली। त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या। सोबतच छत्रपती संभाजी महाराजांचे विचार घराघरात पोहोचवणारे आणि या शिवस्वराज्य यात्रेचे प्रवर्तक संसदरत्न खासदार अमोलदादा कोल्हे यांचीही केंद्रीय रेल्वे खात्याच्या सदस्यपदी निवड झाली। त्यांचेही मनापासून धन्यवाद आणि स्वागत करा त्यांचं टाळ्या वाजवून जोरदार। आणि आता विषयावर येतो। हे जे तिघाडी सरकार आहे सध्या सत्तेत, यायले येणाऱ्या निवडणुकीत जागा दाखवायची आहे। जशी आपण लोकसभेत दाखवली त्याच्यामुळे ते सध्या बॅकफुटवर गेले आहे। त्याला वाटून राहिलं कोणत्या कोणत्या योजना लॉन्च करावं, कोणत्या कोणत्या नाही। आता त्यांनी एक लाडकी बहीण योजना लॉन्च केली आणि पूर्ण डेव्हलपमेंटचा पैसा इकडं वळवला। पण आता बऱ्याचशा दिवसापासून विद्यार्थी मागणी करून राहिले होते का ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल नाही, हॉस्टेल द्या, हॉस्टेल द्या। महाराष्ट्रात 72 हॉस्टेलची मागणी झाली। मुलींसाठी एक न मुलांसाठी एक हॉस्टेल प्रत्येक जिल्ह्यात मंजूर झाले, पैसे आले, सगळं झालं, निविदा आल्या, हॉस्टेलची जागा पाहिली। तुम्हाला सांगतो आमच्या नागपूरमध्ये हॉस्टेल चालू झालं, भाडं देणं चालू झालं। पण हे सरकार इतकं बदमाश आहे, ते देवेंद्र फडणवीसले उद्घाटन करायला टाइम नाही भेटून राहिला, म्हणून त्याचं उद्घाटन पोट्यानं स्वतः कळची कापून ते फीत कापून करून टाकलं। तर ज्या अधिकाऱ्यानं ते उद्घाटन द्यायची परवानगी दिली त्याचं नाव आहे राजेंद्र भुजाडे, त्या अधिकाऱ्याला निलंबित करायचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं। म्हणजे यायले वेळ नाही म्हणून टॅक्सचा पैसा चालू आहे लोकांचा खर्च करणं, पण आम्हाला वेळ नाही म्हणून तुम्ही त्या हॉस्टेलमध्ये राहू शकणार नाही। पोट्टे हॉस्टेलमध्ये गेले होते त्याला यायनं वापस पाठवलं, बाहेर काढलं पोरायले। इतकं बदमाश सरकार आहे। आमच्या इथं पंकज भोयर नावाचे आमदार आहे बीजेपीचे, त्यानं त्या हॉस्टेलसाठी स्वतःची जागा दिली, स्वतःचं हॉस्टेल दिलं कॉलेजचं। 1,84,000 रुपये 3 महिन्यापासून भाडं चालू आहे। मग तुम्ही विचार करा, भाडं चालू आहे, हॉस्टेलच्या उद्घाटनाला वेळ नाही म्हणून अजूनही उद्घाटन झाले नाही। असे गोरगरिबाचे पोरं शिकलेच नाही पाहिजे, त्याला सुविधाच भेटली नाही पाहिजे। आमच्या मनात येईल तेव्हा आम्ही उद्घाटन करीन। आता तो दाढीवाला काल पुण्यात येणार होता ते मेट्रोचं उद्घाटन करायला। तर पावसाचं कारण खरा योद्धा कसा असावा तर आमच्या आदरणीय पवार साहेबासारखा असावा। भर पावसात सभा घेतली आणि इथं पाऊस येणार आहे म्हणून हे आलाच नाही पठ्ठा। आणि ते आणि तुम्ही म्हणजे विचार करा, 2 माणसात किती मोठा जमीन आसमानचा फरक आहे। आणि केवळ आता त्याला वेळ नाही म्हणून उद्घाटन समोर ढकललं। जी मेट्रोची सुविधा लोकांना उपलब्ध व्हायला पाहिजे ती काही आता सध्याच उपलब्ध होणार नाही। म्हणून आता मेहबूब दादांनी सांगितलंच का वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प नेला, ठीक आहे, त्याच्यानंतर टाटा एअरबसचा प्रोजेक्ट नेला। आपले पोट्टे लंगलंग हिंडले पाहिजे, न्यायले रोजगार नाही भेटला तरी चालते। पण त्याने एक स्कीम आणली योजना दूत नावाची, का हे योजना दूत हे बीजेपीच्या लोकांना द्यायची स्कीम आहे, कार्यकर्ते जगाची स्कीम। का तुम्ही लोकांपर्यंत योजना न्या आणि त्याचेच लोक राहणार आहे, ते काय आपले लोक घेणार नाही। यायच्याच काळात आम्ही म्हणून राहिलो तलाठी ग्रामसेवक ज्या काही स्पर्धा परीक्षा आहे ह्या तुम्ही एमपीएससीला द्या, वर्ग 3च्या परीक्षा एमपीएससीला द्या। एमपीएससी म्हणते आम्ही घ्यायला तयार आहे, पण हे पट्टे द्यायला तयार नाही। काऊन तर एक मध्यस्थी संस्था नेमता येईल,
हे या देशात कलेक्टरची फी 100 रुपये आहे आणि तलाठी बनाची फी 900 रुपये आहे. कितीची उपाध आहे? मग तलाठी बनायचं असेल तर 900 रुपये भरा आणि कलेक्टर बनायचं असेल तर 100 रुपये भरा. म्हणजे अशी व्यवस्था आणली आणि एक संस्था नेमली आणि तिकडून मागून ते काहीतरी गल्लोऱ्या खाले देत असन, काहीतरी मागून भेटत असन ना यायले पार्टी फंड घेऊन. म्हणून यायनं अशा स्कीम लॉन्च केल्या. केरळमध्ये सरळ आहे का एका वर्षासाठी एक ठराविक रक्कम भरावी लागते, 1000 रुपये 500 रुपये. कोणत्याही परीक्षा द्या वर्षभरात किती काही याड निघन 500 रुपये असं आम्ही मागणी करून राहिलो. हे सरकार द्यायला तयार नाही. माग गव्हर्नमेंटच्या 238 वेगवेगळ्या क्षेत्रात प्रायव्हेटायझेशन केलं, खासगीकरण करून टाकले यानं. काय क्लास 2च्या सगळ्या पोस्ट महाराष्ट्रातल्या ह्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरता येईल आणि त्याच्यात 10 लोकांना कॉन्ट्रॅक्ट दिले, त्याच्यात 5 लोक 6 लोक हे बीजेपीचे पदाधिकारी होते. मग तुम्ही अशा लोकांना पुन्हा निवडून देणार आहे का? हे तुम्हीच ठरवा. आता बुट्टीबोरीचा सोलर प्लॅन्ट बनवण्याचा आमच्या नागपूरचा 17,000 करोड रुपयाचा प्रोजेक्ट गुजरातले नेला. सगळे गुजरातले नेऊन राहिले. मले का म्हणायचं आहे, तुमची नवरीन ठटवाची आहे, तुम्हाला सजवाची आहे ना, नाकात नथनी, कानात डूल, तिची साडी चोळी, आम्हाला सांगा ना सजवाची आहे तर. असं दाबादुबीचे धंदे काऊन करताय? इकडून साडी नीन, तिकडून कानातले नीन, इकडून ठीक आहे नाकातले नथनी नीन. आम्हाला सांगा ना. तुमचं गुजरात बनवून दिलं तर गांधीनगर उभं करायला महाराष्ट्रानं पैसे दिले आहे, हा इतिहास आहे. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला शानपण सांगू नये. आमच्या महाराष्ट्रातले जर प्रकल्प तुम्ही नेत नसाल तर ही महाराष्ट्रातली जनता येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला जागा दाखवण. आणि छत्रपती शिवाजी महाराजाच्या समुद्रात स्मारक उभारणार होते 650 करोड रुपयाचं. तर दाढीवाला आला होता तिथं उद्घाटन करायला. म्हणजे तुम्ही विचार करा, ठीक आहे. आणि उद्घाटन करून त्याच्यावर 25 करोड रुपये खर्च झाले, पण अजूनही त्याची एकही वीट रचलेली नाही. याचं उत्तर आम्हाला या तिघाडी सरकारनं, या देवेंद्र फडणवीस सरकारनं, शिंदे सरकारनं द्यावं एवढीच विनंती करतो. आता निष्ठावंत माणसं राहिले नाही आहे. ते सुरत मार्ग गुवाहाटी पळते आणि गोवा मार्ग वापस येते आणि सकाळी सकाळी पायट 4 वाजता शपथविधी करते. असं सरकार आम्हाला पुन्हा या महाराष्ट्रात पाहिजे नाही. म्हणून आम्हाला निष्ठावंत लोकांचं सरकार आणायचं आहे आणि आम्हाला या महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करणाऱ्या लोकांचं सरकार आणायचं आहे. म्हणून इथं उपस्थित असणाऱ्या सर्व लोकांना मी विनंती करतो का याच्या पुढे आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे आणि जास्तीत जास्त सीटा आपल्या आल्या पाहिजे. जसा स्ट्राईक रेट आपला लोकसभेत होता तसा स्ट्राईक रेट आपला कुठं असला पाहिजे? विधानसभेतही असला पाहिजे. म्हणून मी एक जोरदार आवाज देतो, रामकृष्ण हरी. जोरदार आवाज, रामकृष्ण हरी. ठीक आहे. मला इथे आमंत्रित केलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या सर्वांचे आभार. मी लोकसभेच्या वेळेस आलो. एक सभा आपल्या नगर जिल्ह्यातली खूप गाजली, युट्यूबवर अजूनही आहे. ठीक आहे. पवार साहेब होते, संजय राऊत साहेब होते आणि लंके साहेबाच्या प्रचाराची मोठी सभा, म्हणजे सगळ्यात तुफान गाजलेली सभा आहे ती. तुम्ही दिलेलं प्रेम आणि आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी राहू द्या. आणि ही ठीक आहे शिवस्वराज्य यात्रा अजून निरंतर महाराष्ट्रभर पुढे राहील. आमच्या विदर्भात काही जिल्हे झाले अजून व्हायचे आहे, तर तिकडेही येणार आहे. आणि तुम्ही दिलेलं आशीर्वाद प्रेम असंच कायम ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.